माझ्या नवऱ्याला आता पिरियड्स येतात की काय असं मला कधी कधी वाटतं. म्हणजे हो, मूड स्विंग, चिडचिड, छोट्या छोट्या गोष्टी मनाला लागणं, जसं आपल्याला होतं पिरियड्स यायच्या आधी, ज्याला आपण म्हणतो पीएमएस, प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम. म्हणजे पिरियड्स यायच्या काही दिवस आधी आपली होणारी चिडचिड. आणि हे होतं कारण आपल्या शरीरात हॉर्मोन्स वर खाली होत असतात. वेल हे मुलांमध्येही होतं, ज्याला म्हणतात आयएमएस, इरिटेबल मेल सिंड्रोम. यांच्या शरीरात हॉर्मोन टेस्टेस्टेरॉनची पातळी कमी होते आणि म्हणून मग यांना स्वतःबद्दलचं कॉन्फिडन्स कमी होणं, स्वतःबद्दल निगेटिव्ह वाटणं, स्ट्रेस येणं, मूड स्विंग होणं, असं सगळं होऊ शकतं. यामुळे यांची इमोशनल आणि फिजिकल दोघं हेल्थ अफेक्टही होऊ शकतात. असं म्हटलं जातं मुलांचं डेली सायकल असतं, जसं आपलं मासिक असतं. सकाळी हॉर्मोनची पातळी शरीरात जास्त असते, संध्याकाळपर्यंत ती कमी कमी होत जाते. तसंच जसं जसं वय वाढतं तसं तसं हे हॉर्मोन शरीरात रिलीज होणं कमी कमी होत जातं. म्हणून मला वाटतं संध्याकाळी वडील जे आपल्याला चिडचिडे वाटायचे त्याच्याही मागे हेच कारण असावं. वेल हे सगळ्यांनाच होईल असं नाहीये, पण जरी झालं तरी तुमचा भाऊ, नवरा, बॉयफ्रेंड हे तुमच्या समोर मांडू शकणार नाही, कारण मर्द को दर्द नाही होता. पण तरीही पिरियड्स मध्ये जसं आपण एक्सपेक्ट करतो की समजून घ्यावं, गोड बोलावं, प्रेमाने बोलावं, काळजी घ्यावी, तसं यांनाही ते हवं असतं.